उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगाळकर यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामभाऊ तडस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध क्रीडा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निषेध आंदोलन करतायत. नामदेव शिरगाळकर यांनी 3 नॅशनल गेम्समध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सर्व संलग्न 50 राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी नामदेव हटाव खेळ बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. नामदेव शिरगाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना थांबवलं. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर खेळाचं प्रदर्शन करून घोषणा देऊन आपला निषेध नोंदवला. शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला या संघटनेला 50 खेळाची मान्यता आहे, परंतु फक्त 22 संघटनेला मतदानाचा अधिकार दिला आहे. या संघटनेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आहे आणि महासचिव हे नामदेव शिरगाळकर आहे. आणि नामदेव शिरगाळकर या वृत्तीला आमचा आज विरोध आहे का ज्यांनी 50 संघटनेला मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे तो दिला नाही. 22 संघटना ज्या संघटनेने त्यांचे नातेवाईकच आहे फक्त त्या संघटनेला त्यांनी अधिकार दिला आणि म्हणून आमची या ठिकाणी त्याचा विरोध म्हणून आज आमचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्याध्यक्ष संदीप बापू हे भोंडवे हे उपोषणाला बसणार आहे. जर 25 तारखेपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागला नाही, या खेळाडूच्या बाजूने निकाल लागला नाही, याला मान्यता दिली नाही तर 27 तारखेला आमरण उपोषणाला मी महाराष्ट्र आजपासून त्यांचं उपोषण पण 27 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर सर्व खेळाडू उपोषणाला बसेल. आणि मी सुद्धा 27 तारखेला आमरण उपोषणाला या पुण्यामध्ये बसणार आहे. आणि याच्यामध्ये जे 3 नॅशनल झाले, गुजरात, गोवा, उत्तराखंड आणि गोवा, यामध्ये जे 12 कोटी रुपये यांना मिळाले त्या 12 कोटीचा हिशोब सुद्धा यांनी दिला नाही. तो हिशोब यांनी द्यावा. यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे. खेळामध्ये भ्रष्टाचार करणारे खेळाचे खरे भ्रष्टाचारी आहे. आणि म्हणून आज जर आपल्याला खेळाडू तयार करायचा असेल त्या भ्रष्टाचाराच्या हाती जर आपण या संघटना दिली तर खेळाडू तयार होणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वेला विनंती आहे की आमचा लढा हा खेळाडूसाठी आहे. कारण आज महाराष्ट्रात आज आपण पाहतो की नॅशनल गेम असो, ऑलिम्पिक असो, राष्ट्रवादी असो, राष्ट्रकुल असो, हे सर्व गेममध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने भाग घेत असतात. पण महाराष्ट्राच्या खेळाडूलाच मागं खेचण्याचं काम हे महाराष्ट्र संघटना आणि नामदेव यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. म्हणून आमच्या निषेधासाठी आज संदीप बापू अप्पा हे बेमुदत उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे. अजित पवारांची कबड्डी असोसिएशन आहे, तिलाही मतदानाचा अधिकार नाकारलाय. मग तुम्ही अजित पवारांकडे तक्रार का करत नाही? आम्ही वारंवार तक्रारी केली आहे. म्हणजे मला वाटते मी 10 तक्रारी केल्या आहे, मुरली अण्णाने केल्या आहे. पण अजितदादाला वेळच नाही का खेळासाठी वेळ देण्याकरिता. आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा आज उचलावा लागला. हा पवित्रा आमच्या खेळाडूसाठी. आम्ही सर्व खेळाडू एका जागी आलो आणि एका जागी येऊन हा लढा उभा केला. तुमचा विरोध अजितदादांना विरोध आहे का? आमचा संघटनेला विरोध आहे. हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना जी आहे दादाकडे आम्ही अनेक तक्रारी केल्या, नामदेवच्याही तक्रारी केल्या, पण दादानी याकडे लक्ष दिलं नाही. दादाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्या प्रमाणात दिलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी खेळाडूचं नुकसान होते. जर या खेळाडूला आपण मान्यता दिली नाही तर महाराष्ट्राचा खेळाडू उद्याचा कसा तयार द्यायला पाहिजे. कारण जर आपण संघटना सांभाळू शकत नाही तर दादानी सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे. मी काय म्हणतो की दादानी सुद्धा
याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तिथे लक्ष देऊ शकले नाही, पण दादाने सुद्धा याचा राजीनामा द्यायला पाहिजे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.